नांदेड CM24 लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा। CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। नमस्कार, आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड CM न्यूज। आज आपण दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शक्तीनगर भागामध्ये आहोत आणि या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील संत रविदास महाराज यांची जयंती अतिशय उत्साहात या ठिकाणी साजरी होते। या ठिकाणी ITI पासून ते भव्य रस्त्याने ITI पासून या शक्तीनगर भागापर्यंत भव्य या ठिकाणी शोभायात्रा काढली जाते। दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील शोभायात्रा काढण्यात आली होती। त्यानिमित्त या ठिकाणी आपण काही मंडळीशी चर्चा करणार, या ठिकाणी जयंती मंडळ आहे त्यांच्याशी चर्चा करणार, त्यानंतर या ठिकाणी आपल्यासोबत गायकवाड सर आहेत त्यांच्याशी देखील चर्चा करणार। सर, आज या ठिकाणी आपण जयंती आयोजित केली होती, या संदर्भात काय सांगणार आपण? प्रथमतः मी सर्व देशवासियांना संत शिरोमणी जगद्गुरू रविदासजी महाराज यांच्या जयंतीच्या कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा देतो। रविदासांच्या जयंती महोत्सव देशातच नव्हे तर जगभरामध्ये मोठ्या हर्षोल्लासात आज माघ पौर्णिमेला साजरा होत असतो आणि त्याचाच एक भाग म्हणून नांदेडमध्ये दरवर्षी हा कार्यक्रम आपण आयोजित करत असतो। या ठिकाणी आपली जयंती म्हणजे रस्त्याने पाहण्यासारखी असते। या ठिकाणी कपड्याचा जो वेशभूषा असेल, त्यानंतर या ठिकाणी आपण आपली जे विविध प्रकारची झाकी असतात, त्यानंतर या ठिकाणी पंढरीच्या विठ्ठलाची जे आपण दरवर्षी या ठिकाणी पांडुरंगाची जे झाकी करतात, त्यानंतर या ठिकाणी हरिनामाचा जो गजर असतो तो या ठिकाणी देखणा असतो, पहावा असं वाटतं आणि या ठिकाणी भव्य या ठिकाणी नांदेड जिल्ह्यातूनच नाही तर बाहेरून देखील या ठिकाणी जनता आली होती। तर या ठिकाणी जे आलेले होते त्यांना काय सांगणार आपण? जे आले होते त्यांचे अभिनंदन, जे आले नाही त्यांचे अभिनंदन, घरात बसून बघणाऱ्यांचे अभिनंदन आणि सर्वात महत्त्वाचं जे आपण म्हणलात की वारकरी मंडळी दरवर्षी असते आपल्याकडे, या वर्षीच्या वारकरी मंडळीचं वैशिष्ट्य असं होतं की टाळावरती त्यांनी रविदासांची गाणे, रविदासांची दोहे म्हणलीत, खूप सुंदर म्हणली। थोडासा त्यांना वेळ देता आला नाही कारण जास्त हे असल्यामुळे सगळीकडे न्याय देऊ शकता आला नाही, परंतु फार सुंदर अशी त्यांनी रविदासांची दोहे म्हणलेले आहेत। दुसरं वैशिष्ट्य असं की जे आमचे बंजारा समाजाचे बांधव आहेत त्यांचा एक कोणता तरी कार्यक्रम असतो, तो पण खूप सुंदर झाला। त्यांच्या हलकी त्यांनी इतकी सुंदर वाचवली, त्यांचं नृत्य पण खूप सुंदर होतं आणि ते खरंच नांदेडकरांना भावल असं मला वाटतं। दुसरं आमचे ढोलवाले बी बाळापूरचे खूप सुंदर वाजवलं। मला वाटलं नाशिकला ढोल वाजवतात काय की, पण बाळापूरचाही ढोल खूप सुंदर असा होता। कौतुक करण्यासारखी सगळी टीम होती त्याच्यात आणि आमच्या ह्या माता भगिनी आहेत, ह्या सगळ्या एका साडीमध्ये दिसतात तुम्हाला। यांच्यामध्ये एक असं स्पीड जिवंत झालं की त्यांनी स्वतःहून साड्या खरेदी केल्या, स्वतःहून घेतल्यात आणि त्या स्वतःहून काम करतात आणि थोडासा असा कॅमेरा तुम्ही फिरवा, पहा किती सुंदर ते वाढतायत। हे परिवर्तन रविदासांचं आहे। रविदासांनी सांगितलेलं आहे की ऐसा चाहूं राज में जहां मिले सबन को अन्न, छोटे बड़ो सब संबसे, रविदास रहे प्रसन्न। हा विचार ह्या सगळ्यांच्या मनामध्ये भिनलाय, म्हणून हे सगळे त्या विचारावरती चालण्याचं काम करतात। या ठिकाणी सकाळीपासून काय काय आयोजन केलं होतं, त्यानंतर कुठून कुठपर्यंत या ठिकाणी रॅली आयोजित केली होती आणि या ठिकाणी जनतेचा प्रतिसाद कशा प्रकारे होता? जनतेचा खूप असा प्रतिसाद होता। नांदेडकरांचं मी खूप अभिनंदन आभार मानतो। त्याच्यानंतर आजूबाजूच्या जिल्ह्यातलं आजूबाजूच्या कार्यकर्त्यांचं पण आभार मानतो। आमचे जे कार्यकर्ते आहेत सगळे, आमचे संदीप गोरे, आमचे ग्रामीणचे गजानन जोगदंड, दुसरे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र कांबळे, आमचे रणजित सूर्यवंशी, आमचे जिल्हा सचिव सुरेश शेळके, आमचा माने विकास, आमचे माऊली आणि ही जी जोडी आहे आमचे दोन, या जोडींनी फार मेहनत, कसारे आमचे माळवटाचे मंदिरचे प्रवर्तक, या दोघांनी खूप मेहनत घेतली आणि आमची सगळीच टीम, आमचा संजय सोनटक्के प्रदेश सचिव, माधव लिंबाळकर आमचे जयंती मंडळाचे अध्यक्ष, ते येत नाहीत टीव्ही पुढे जास्त पण काम जास्त करतात ते। तर आमची ही सगळी जी टीम आहे मंडळी आणि शक्तीनगरची जी मंडळी आहे आमच्या माता भगिनी, त्या आमच्या सगळ्या महिला अध्यक्षा, सगळ्यांची नावं वेळ घेणं शक्य नसलं तर या सर्वांचं मी आभार मानतो। त्यांनी खूप सुंदर असं मेहनत घेतली, सकाळपासूनच ते मेहनत घेत आहेत आणि एक महिना झाला सगळे कार्यकर्ते आमचे के गंगासागरे तिकडे वाढायला लागलेत बघा। फार मेहनत सगळे कार्यकर्ते असं नावाला यायला न करता ते मेहनती कार्यकर्ते आहेत, त्याचा मला अभिमान आहे। मी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा प्रदेशाध्यक्ष आहे आणि नांदेडकरांचा मला अभिमान आहे।
या ठिकाणी आपण या आज ज्या जयंतीनिमित्त संबंध देशवासियांना काय संदेश देणार आहात? या जयंतीनिमित्त देशवासियांना शुभेच्छा देतो. रविदासांच्या विचारावरती चालावं हाच एक संदेश मी देऊ इच्छितो. एवढंच बोलतो, थांबतो. या ठिकाणी बरेचसे या ठिकाणी समाज बांधव आहेत की जे या ठिकाणी बोलणार आहेत. सर, काय सांगणार आपल्या विषयी? सर, मी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा जिल्हा अध्यक्ष नांदेड उत्तर या नात्याने आजची जी जयंती होती ही आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी म्हणजे आमची जयंती मंडळाचे अध्यक्ष निंबाळकर साहेब असतील, सुरेश शेळके, माने, कांबळे, रणजितजी, माऊली गायकवाड, आमचे कसारे साहेब, सचिन दुदंबे यांनी गेल्या 2 महिन्यापासून आतोनात प्रयत्न करून या जयंतीला एवढं मोठं स्वरूप दिलं की आज ज्या लोकांनी आमची मिरवणूक पाहिली ते आज दंग होऊन गेलेले आहेत. कारण समाज एकत्र नसून गावामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये एकत्र नसून जयंतीला एवढा मोठा समाज येतो याचं मला कौतुक आहे. आणि दुसरी गोष्ट राहिली, जे नांदेड जिल्ह्यामध्ये फळी होत आहे त्यांना बी अशी चपरक बसली मला असं वाटते की कारण आमच्या जयंतीमध्ये एवढे मोठा जनसमुदाय उजळला आणि त्यांच्या जयंतीमध्ये 10-20 लोक आहेत असं मला कळालं. याचं मला फार दुःख वाटते. पण त्यांनी कुठं न थांबता कुठं काय शिकायला भेटते याची जाण ठेवून पुढील कार्याला सुरुवात करावी. मी त्यांना अशा शुभेच्छा देतो. थांबतो. जय रविदास, जय भारत, जय भीम. या ठिकाणी अतिशय उत्साहात या ठिकाणी सकाळीपासून विविध कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले होते. अशा प्रकारे या ठिकाणी संत रविदास महाराज यांची जयंती अतिशय उत्साहात संपन्न झाली आहे. या ठिकाणी सीएम न्यूज साठी संजय कुमारजी गायकवाड. धन्यवाद.